कधी असं झालंय का, रात्री झोप येत नाही, डोकं थांबत नाही आणि सकाळी उठल्यावर अजूनच थकवा जाणवतो? बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मन सतत लढत असतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लोकांना कधी सांगितलं जात नाही. आपण समजतो स्ट्रेस बाहेरून येतो. काम, पैसा, लोक, जबाबदाऱ्या. पण खरं सांगायचं तर, स्ट्रेस आपल्या मनात तयार होतो आपल्या विचारांमुळे. एकाच परिस्थितीत दोन लोक असतात. एक शांत असतो, दुसरा तणावात. फरक असतो विचारांचा. आजकाल सगळेच बाहेरून स्ट्रॉंग दिसतात, पण आतून थकलेले असतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल, तर तुम्ही एकटे नाही. पॉइंट 1. ओव्हरथिंकिंग म्हणजे मनाचा व्हायरस. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरत राहतं. हे झालं नसतं तर उद्या काय होईल, हे विचार मनाची ऊर्जा खातात. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्यावर मन खर्च करू नका. पॉइंट 2. नर्वस सिस्टम शांत करा. ब्रीदिंग हॅक. तुमचं मन नाही, शरीर आधी शांत करायला लागतं. नाकाने खोल श्वास घ्या 5 सेकंद. थांबा 3 सेकंद. हळू सोडा 7 सेकंद. हा पॅटर्न मेंदूला सिग्नल देतो, सगळं सुरक्षित आहे. आजचं आयुष्य नैसर्गिक नाही. आपण सूर्यप्रकाश कमी घेतो, निसर्गापासून दूर राहतो, सतत आवाज, स्क्रीन, नोटिफिकेशन मध्ये जगतो. आपला मेंदू त्याला शांतता हवी, सुरक्षितता हवी. म्हणूनच आपण कारण नसतानाही अँक्शस राहतो. पॉइंट 3. मनातलं ओझं उतरवा. मनात साठवलेली प्रत्येक भावना म्हणजे इनविजिबल वजन. लिहा. भीती, राग, दुःख, गोंधळ. कोणालाही दाखवायची गरज नाही. मन रिकामं झालं की क्लॅरिटी येते. पॉइंट 4. डोपामिन ट्रॅप पासून सुटका. मोबाईल स्क्रॉल, रील्स, न्यूज मनाला फेक आनंद देतात पण आतून थकवतात. दिवसातून किमान 1 तास डिजिटल शांतता ठेवा. पॉइंट 5. शरीर हलवा, मन मोकळं करा. आपलं शरीर म्हणजे इमोशन प्रोसेस आहे. चालणं, सूर्यप्रकाश, पाणी, खोल श्वास हे नैसर्गिक अँटी स्ट्रेस मेडिसिन आहे. कधी कधी स्ट्रेस फक्त कामामुळे नसतो, तर मनात साठवलेल्या भावना असतात. दुखावणं, राग, अपमान, न बोललेली वेदना, हे सगळं आत साठत राहतं. मन रडायला जागा मागतं, पण आपण बिझी असल्यामुळे ऐकत नाही. पॉइंट 6. स्वतःशी कसं बोलता हे बदला. तुमचा इनर व्हॉइस हा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र किंवा शत्रू असतो. तुम्ही स्वतःला कसं बोलता तसंच मन बनतं. पॉइंट 7. कंट्रोल सोडायला शिका. सगळं आपल्या हातात नाही हे स्वीकारा. ॲक्सेप्ट केल्यावर मन हलकं होतं. पॉइंट 8. ग्रॅटिट्यूड ब्रेन रिवायर. दररोज 3 चांगल्या गोष्टी आठवा. मेंदू हळूहळू पॉझिटिव्ह मोडमध्ये जातो. स्ट्रेस पूर्णपणे कधीच जात नाही, पण आपण त्याला हँडल करायला शिकू शकतो. मन ट्रेन करता येतं, जसं शरीर ट्रेन करतो तसं. थोडी सवय, थोडा संयम आणि आयुष्य बदलायला लागतं. मन शांत झालं की निर्णय चांगले होतात, नाती सुधारतात, जीवन हलकं होतं. आज एक छोटा बदल करा, उद्या आयुष्य बदलेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि मन मजबूत करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा.